Hello dear students, welcome to the solutions of fourth mock test, and let's start with the first question. Question number 1, displacement is given by this equation. Question which are find the speed of the wave. Speed is n lambda. We know that speed is n lambda किंवा ओमेगा by k. आता ओमेगा काय असतो t च्या जवळ असतो 600 आणि k काय असतो x च्या जवळ असतो 2. सो आन्सर येईल 300 मीटर्स पर सेकंड. सो हा इझी गेला असता. एन आणि लॅम्बडा कॅल्क्युलेट करून वेळ लागला असता. ओके, सो यू मस्ट नो द शॉर्टकट्स. ओमेगा बाय के गिव्स यू द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. अ बीम ऑफ लाइट हैविंग कलर ब्लू and wavelength 4200 is in air travels in water, then the wavelength in water will be. water मध्ये wavelength काय होतं, एअरच्या वेवलेंथला म्यूने डिवाइड करून टाकायचं. सो 4200 डिवाइड बाय 4/3. 4 1 जा 4, 0 जा 5 जा 0 जा इंटू 3 केलं तर 3150. आन्सर येईल बीटा फॉर क्वेश्चन नंबर 2. फॉर्म्युला हा वेवलेंथ इन मीडियम इज वेवलेंथ इन एअर अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम. या फॉर्म्युलेने सॉल्व होतात हे क्वेश्चन्स. थर्ड क्वेश्चन, 0.7 हेनरी इंडक्टर is connected across this configuration, then what is the current? Current is voltage upon resistance, but इथे resistance ने reactance असतो XL. तर EMF तर 120 वोल्ट आहे आणि XL असतो ओमेगा L. ओमेगा असतो 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी 60 दिली आहे इंटू L, दॅट इज 0.7. ओके, सो 60चा 0 ह्याला दिला ना तर तो होईल 120 डिवाइडेड बाय 2. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू 6 इंटू 7. 60चा 0 0.7ला दिला मी, 7 7 कॅन्सल होईल. 2 1 जा 6 2 जा 12, 12 10 जा, सो 10/22 असा आन्सर येईल, विच इज इक्वल टू 5/11. 0.4 जा 44, 5 जा 0.455. आन्सर इज बीटा. क्वेश्चन नंबर थर्डचा व्हेरी सिम्पल क्वेश्चन. कॅल्क्युलेशन्स पण काही खास डिफिकल्ट नव्हते. फोर्थ वाचा प्रश्न. लार्ज हॉरिझॉन्टल सरफेस मूव्स अप अँड डाऊन विथ ॲम्प्लिट्यूड 1 सेंटीमीटर. इफ द मास ऑफ 10 kg इज टू रिमेन स्टडी कंटिन्युअसली. सो बेसिकली वर्टिकल ऑसिलेशन आहे आणि आपल्याला माहिती आहे वर्टिकल ऑसिलेशन जेव्हा चालू असतं तेव्हा सगळ्यात उडून जाण्याचा चान्स वरती असतो, कारण की ॲक्सिलरेशन डाऊनवर्ड असतं विच इज ओमेगा स्क्वेअर इंटू ॲम्प्लिट्यूड, आणि त्याचा स्युडो वरती लागत असतो. सो ज्यावेळेस स्युडो वेटपर्यंत बॅलेन्स करू शकतो, दॅट इज mgला, जेव्हा अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स बॅलेन्स करत असतात तोपर्यंत दिस ऑसिलेशन कॅन वर्क. ओके, आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली, व्हॉट इज द मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. सो कसा मिळणार, ओमेगा स्क्वेअर विल बी g विच इज 10/a. a 0.01 आहे, सो विच इज इक्वल टू 1000. ओमेगा स्क्वेअर इज 1000. रूट घेतो मी. रूट घेताना कसं घेतो बघा, मी रूट घेताना 10√10 असं लिहितो, आणि √10 आपल्याला माहिती आहे √10 तर पाय असतो, बिकॉज कुठेतरी आपल्याला माहिती आहे पाय स्क्वेअर 10 असतो. सो √10 पाय आहे म्हणून मी मुद्दा म्हणून पाय लिहिलं, कारण की ओमेगाकडे पण एक पाय असणार आहे. पाय पाय कॅन्सल होईल, 2 आणि 10 डिवाइड केलं तर 5 आन्सर येईल. आन्सर इज बीटा फॉर क्वेश्चन नंबर 4. फिफ्थ वाचा क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चनमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह सॅम्पलचा हाफ लाईफ दिला आहे T½ 138.6 आणि त्याचा रेट दिला आहे dN/dt दिला आहे. किती दिला आहे, 2000 डिसइंटिग्रेशन्स पर सेकंड म्हणजे बेक्युरल. तुम्हाला विचारले व्हॉट इज द न्यूक्लिआय, किती n असेल त्याचा. वी नो दॅट द फॉर्म्युला इज dN/dt इज इक्वल टू लॅम्बडा n, आणि n विचारला आहे, dN/dt दिला आहे, लॅम्बडा इनडायरेक्टली दिला आहे. काढा बरं लॅम्बडा इनडायरेक्टली दिला असेल तर. सो लॅम्बडा 0.693 डिवायडेड बाय T½ येईल ना, सो टाकूया तिथे 0.693 डिवाइड बाय T½. पण 138.6 टाकून चालणार नाही, कारण की ते डेजमध्ये आहे. त्याला डेजला कन्वर्ट करावं लागेल इंटू किती असतं एका दिवसात, 24 तास. एका तासात 60 मिनिट्स आणि एका मिनिटमध्ये 60 सेकंड्स. 86400ने बेसिकली मल्टिप्लाय करायचं होतं, आणि n विचारला आहे आपल्याला, dN/dt 2000 दिला आहे. ठीक आहे, नीट बघा. आता हा मुद्दामून नंबर दिला आहे, हे बघा. मी काय करतो, 2 झिरोज राईटला शिफ्ट करतो, म्हणजे तो 69.3 होईल इंटू 10⁻² होईल. असं का केलं मी बघा, 69.3 बरोबर 2 आहेत, बरोबर 2 आहे. ओके, सो 2 इंटू 60 इंटू 60 इंटू 24 सगळं पलीकडे घेऊन जाऊ. n इज इक्वल टू काय येईल बघा, 2000 ऑलरेडी 2 इंटू 10⁻³ आहेच, इंटू 2 इंटू 60 इंटू 60, हे 86400 आहे बेसिकली, इंटू हा 2 पण पलीकडे गेला आहे, आणि हा 10⁻² पण पलीकडे गेला तर +2 होऊन जाईल. सो पलीकडे बघा किती झिरोज आहेत, 10⁻³
4 5 6 7 7 झिरोज आहेत. सो 7 झिरो बाजूला लिहूया, 10⁻⁷ बाजूला लिहूयात. आणि हे नंबर्स बघा, 2 2 जा 4, 4 × 8 64 × 10⁻⁷ इज द व्हॅल्यू ऑफ n. 4 4 जा 16, 4 6 जा 24 25, 4 8 जा 32 34, 3 4 5 6 × 10⁻⁷, म्हणजेच 3.456 × 10⁻10, 3.456 × 10⁻10. आन्सर इज डेल्टा. कॅल्क्युलेशन्स पण खूप काही लेंदी नव्हते, तुम्हाला फक्त सुचलं पाहिजे, दिसलं पाहिजे कॅन्सल काय होतं आहे. 6th क्वेश्चन, EMF दिलेला आहे, AC LR सर्किट आहे, 3 आणि 4 रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स आहे, अँप्लिट्यूड ऑफ करंट विचारलं. करंट इज EMF अपॉन इम्पेडन्स. आता दोन्ही आहेत, L पण आहे R पण आहे, म्हणून इम्पेडन्स म्हणतो मी त्याला. आणि E अपॉन इम्पेडन्स किती असेल, √R² + XL². आता XL सेपरेटली काढावं लागणार आहे. ओमेगा L, ओमेगा 1000 आहे, L 3 मिली हेनरी आहे. मिलीचा हेनरी, यात मिलीचा 3 आणि -+3 कॅन्सल झाला, फक्त 3 राहिला. सो 4² + 3² एवढंच राहिलं. रेजिस्टन्स 4 होता आणि 4² आणि 3²चं ॲडिशन 5 असतं, सगळ्यांना माहीत आहे. आणि वरती EMF 4 आहे. सो 4/5 0.8. सो ॲम्प्लिट्यूड ऑफ करंट म्हणजेच बेसिकली I0 विचारला होता तुम्हाला. I0 इज इक्वल टू 0.8. आन्सर इज A. क्वेश्चन नंबर 7, इथे 4 फिगर दाखवलेत आणि फ्रिक्वेन्सीचे हे विचारले, रेट्स रेशो विचारले. NP आता माहिती आहे, पहिल्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी किती असेल, V/4L. ओके, V/4L. कारण की इथे बेसिकली आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की वेवलेंथ V/λ1 = V/λ2 = V/λ3 = V/λ4 असं असणार आहे, बरोबर ना. आता वेवलेंथ ही पाईप लेंथ Lची आहे, इथे 1/4 वेव बसत आहे. सो 1/4 वेव इज इक्वल टू L केलं तर 4L येईल. सो V/4L = V/, इथे बघा, इथे अर्धी वेव बसते. सो अर्धी वेव इज इक्वल टू L, अर्धी वेव इज इक्वल टू L. सो लॅम्बडा इज इक्वल टू 2L. इथे बघा, इथे अख्खी एक वेव बसते आहे, V/ नुसतं L येईल. आणि इथे काय होईल बघा, इथे λ/4 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 3λ/4 इज इक्वल टू L येतं आहे, म्हणजे लॅम्बडा येईल 4L/3. सो सगळे V's आणि सगळे L कॅन्सल होतात. सो 1/4 = 1/2 = 1/1 = 3/4. 3 वरती जातो एकदा, असं राहतं. आणि पूर्ण ह्याला नीट लिहायचं असेल तर 4ने मल्टिप्लाय करूयात. सो 1:2:4:3 असा आन्सर येईल. 1:2:4:3 आन्सर इज बीटा फॉर क्वेश्चन नंबर 7. 8th बघा, वेव ऑफ फ्रिक्वेन्सी अँड वेलॉसिटी दिली आहे. व्हॉट विल बी द फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट्स ॲट सर्टन पॉईंट ॲट टाईम 10⁻³ सेकंड्स अपार्ट. 10⁻³ सेकंड अपार्ट असणाऱ्या वेव्समध्ये कितीचा फेज डिफरन्स असेल. 0.001 सेकंड्स अपार्ट असलेल्या पार्टिकल्समध्ये कितीचा फेज डिफरन्स असेल. तर यासाठी सगळ्यात पहिले टाईम पिरियड काढून घेऊया. टाईम पिरियड किती येतो, 1/500, दॅट इज 0.002 सेकंड्स. लक्षात ठेवा, दोन पार्टिकल जे 0.002 सेकंड्स अपार्ट आहेत ना, दोन पार्टिकल जे 0.002 अपार्ट आहेत त्यांच्यामध्ये 2π 360 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे. एक अख्खा वेव पुढे येतो, हा पार्टिकल अख्खा एक वेव पुढे आहे. तर 0.001 सेकंड डिफरन्स असणाऱ्यांमध्ये कितीचा फेज डिफरन्स असणार आहे. कॉमन सेन्स आहे, ह्याच्या अर्धा असणार आहे, पाय असणार आहे. मी तुम्हाला फॉर्म्युला पण सांगतो. जर टी एवढा जर काही त्यांच्यातला टाईम डिफरन्स असेल तर फेज डिफरन्स 2π असतो. तर टी एवढा टाईम डिफरन्स असेल तर फेज डिफरन्स किती असेल, डेल्टा. सो डेल्टा इज इक्वल टू 2πt/t असा फॉर्म्युला बनतो. बेसिकली ω/t बनतो, ω/t. एवढाच तुम्हाला काढायचा होता. सो ओमेगा काढायचा होता, ओमेगा आला असता 2π × फ्रिक्वेन्सी 500 × t 10⁻³ सो 500 × 2 1000, 1000चे 10⁻³ बरोबर कॅन्सल झालं, उत्तर आलं पाय. ओके, सो ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, कधी तुम्हाला विचारलं दोन पार्टिकलमध्ये कितीचा फेज डिफरन्स आहे आणि टाईममध्ये विचारलं एवढ्या टाईम नंतर किती, तर ω/t काढायचं, सिम्पल. क्वेश्चन नंबर 9. 9th question is moment of inertia of a ring about diameter is I. Moment of inertia of a ring about diameter is I, which is actually mr²/2. तुम्हाला विचारलं what is moment of inertia about axis passing through center and perpendicular to the plane, which is mr² only. So mr² can be written as 2I, right? Obviously it can be written as 2I. Answer is theta.
क्वेश्चन नंबर 9 आन्सर इज सी. 10th क्वेश्चन. सी दिलाय, एल दिलाय, एल सी सर्किट दिलाय, रेझोनन्स आहे म्हणे. देन व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. फ्रिक्वेन्सी इन रेझोनन्स इज 1/2 पाय रूट एल सी. 1/2 पाय रूट एल इज 0.25 आणि सी इज 10⁻⁻7. -7 असं का लिहिलं आहे मी 10⁻⁻7 बिकॉज मायक्रो आहे आणि 0.1 पण आहे. सो तो मायक्रो आणि 0.1 मुळे 10⁻⁻7 लिहिलं आहे. ओके, याला सॉल्व करायचं आता. 1/2 पाय ह्याला 25 करतो मी, हा 10⁻⁹ होऊन जाईल. म्हणून मी काय करतो 25 इंटू 10⁻⁹ ला 10 इंटू 10⁻⁻10 लिहून टाकतो. आता काढूयात रूट्स. हे बघा, ह्याचा 2 पाय तर 2 पाय बाहेरच आहे. 25चा रूट 5, 10चा रूट तर पाय असतो आणि 10⁻⁻10चा 10⁻⁻5 जो वरती जाऊन 10⁻5 बनेल. सो बघा, वरती 10⁻5 आहे, खाली 2 इंटू 5 इज 10 आणि पाय इंटू पाय इज पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर पण एक प्रकारे 10च आहे. 10 आणि 10 दोन झिरोज कॅन्सल झाले तर 10⁻³ आन्सर येईल. 10⁻³ म्हणजे 1000. 1000च्या सगळ्यात जवळ आन्सर इज डेल्टा. 1000च्या सगळ्यात जवळ आन्सर इज डेल्टा. क्वेश्चन नंबर 10. 11th क्वेश्चन वाचा. 11th. A coil of effective area 2 into 2 meter square is placed at right angle to uniform magnetic field. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला राईट अँगलला ठेवली आहे. द फील्ड रिड्युसेस टू 10% ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड 10%ला रिड्यूस होते इन 0.6 सेकंड. म्हणजे dB/dt जो आहे ना तो डायरेक्टली दिला आहे 10%ला रिड्यूस होते टू 10%. म्हणजे 90% रिड्यूस झाली ना. 0.9B चेंज झाला किती सेकंडमध्ये? 0.6 सेकंडमध्ये. आणि याच्यामुळे किती EMF इंड्यूस झाला आहे? 0.24. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड? बघा, वी नो दॅट dBA/dt इज इक्वल टू E बिकॉज dφ/dt असतो dφ/dt आणि फाय एस बी हे असतो. एरिया कॉन्स्टंट आहे, बाहेर आला. एरिया इज कॉन्स्टंट आणि dB/dt किती दिलं आहे त्यांनी? 0.9B/0.6 इज इक्वल टू E. E दिला आहे 2.4, सॉरी E दिला आहे 0.24. बघा आता हे 0.92 जा 1.8B/0.6 इज इक्वल टू 0.24. हे 3 जा 3 डिवाइड केलं ना तर B येईल 0.08. 0.08 वेबर पर मीटर स्क्वेअर इज द आन्सर फॉर 11th क्वेश्चन. 12th वाचा. An electron is initially at rest and is accelerated through potential difference of 500 volt. The energy acquired and velocity gained by electron is. आता एनर्जी चारही वेगळे आहेत त्यामुळे एनर्जी काढून संपून टाकू विषय, वेलॉसिटी काढत नको बसायला. एनर्जी कधी पण एखाद्या इलेक्ट्रॉनला किती अक्वायर होते पोटेन्शियल डिफरन्स V मध्ये ठेवल्यावरती? तर EV एवढी एनर्जी अक्वायर होते. E म्हणजे त्याचा इलेक्ट्रॉनिक चार्ज, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. सो 500 EV एवढी एनर्जी त्याला अक्वायर होईल. सो विच इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 इंटू 500 जूल. जूलमध्ये आन्सर येईल. 5 इंटू 1.6 केलं तर 8 येतं, 2 झिरोज कमी केलं तर -17 येतं. सो 8 इंटू 10⁻17 आन्सर इज डेल्टा. दुसरं कुठलं ऑप्शनच नाही ज्याच्याकडे सेम एनर्जी आहे, म्हणून सॉल्व करायची गरज नाही. नाही तर हाफ mv² इक्वेट करून वेलॉसिटी पण काढता आली असती. हाफ लाईफ ऑफ दिस ॲटम इज 100 मायक्रोसेकंड्स. टाइम टेकन टू डिके टू 1/16 ऑफ इट्स ओरिजिनल. 1 हाफ लाईफ, 2 हाफ लाईफ, 3 हाफ लाईफ, 4 हाफ लाईफ. 4 इंटू 100 इज 400 सेकंड्स. 400 सेकंड्स इज आन्सर बीटा फॉर क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 14. आयडेंटिफाय द लॉजिक गेट्स गिविंग आउटपुट 1 फॉर द इनपुट 1 and 0. असं कोणता लॉजिक गेट आहे याच्यामध्ये इनपुट 1 आणि 0 दिलं की बाहेर 1 मिळतं? तर नक्कीच ऑरला मिळणार आहे. ऑरला येस, 1 ऑर 0 इज 1. आणि अजून एक असं कोणता आहे तर अँड आहे ना, अँड तो नक्की 0 देतो ना 1 and 0ला. तर त्याचं निगेशन घेतलं जर काय आपण, म्हणजे त्याचा नॅन्ड घेतला तर नॅन्ड आणि ऑर हे दोन्ही आपले ऑप्शन करेक्ट आहेत. आन्सर इज सी फॉर 14th क्वेश्चन. पूर्ण सगळे टेबल काढत नाही बसायचे रे, ह्यांनी ज्या सोल्युशनमध्ये केले ते बरोबर नाही आहे. 15th क्वेश्चन. द रेडिएशन ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इज इन्सिडेंट ऑन अ मेटल सरफेस. स्टॉपिंग पोटेन्शियल एवढा आहे. सेम सरफेस इज इल्युमिनेटेड बाय डबल वेवलेंथ. द स्टॉपिंग पोटेन्शियल एवढा आहे. थ्रेशोल्ड वेवलेंथ किती आहे? बघा, सिम्पल क्वेश्चन आहे. फर्स्ट केसमध्ये जेव्हा लॅम्बडाने इल्युमिनेट केलं त्यावेळेस φ0 + 4.8 EV.
4.8 वोल्ट स्टॉपिंग पोटेन्शियल होता. त्यानंतर वेवलेंथ डबल केली. काय वेवलेंथ डबल केल्यावरती काय झालं, हा 1.6 EV झाला. आपल्याला थ्रेशोल्ड विचारली, काढूयात थ्रेशोल्ड काढणं काही डिफिकल्ट थोडीच आहे. आपण सबट्रॅक्ट करताना आपल्याला काही पण करून हा 4.8 वगैरे उडवायचा आहे. सो आपल्याला फाय नॉट पाहिजे ना, लॅमडा नॉट पाहिजे ना थ्रेशोल्ड वेवलेंथ. तो मी काय करतो बघा, फर्स्ट ऑफ ऑल मी फाय नॉटला HC/λ0 लिहून टाकतो आत्ताच, म्हणजे कष्ट कमी होतील. HC/λ0 लिहून टाकतो. सेम मटेरियल आहे, सो हा तर फॅक्टर चेंज नाही होणार. आय विल मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय 3 मुद्दामून. असं केल्याने हा 4.8 बनतो. अँड नाव आय विल सबट्रॅक्ट 2 - 1. तसं केल्याने 3/2 - 1 इज हाफ HC/λ इज इक्वल टू 3 मायनस दिस इज 2 HC/λ0 प्लस दिस इज 0. सो HC कॅन्सल्स, 2 वर जातो, लॅमडा वरती जातो. 4 लॅमडा इज इक्वल टू λ0. आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 15. असे खूप सारे CETला प्रश्न विचारले गेले आहेत. PYQsमध्ये यू विल फाइंड इट. 16. द फिगर इज गिवन 100 टर्न्स, करंट इज गिवन, फील्ड इज गिवन. हाऊ मच टॉर्क इज ॲक्टिंग ऑन द कॉईल राईट नाव. हाऊ मच टॉर्क इज ॲक्टिंग ऑन द कॉईल राईट नाव. सी, कॉईलवरती जो टॉर्क ॲक्ट होईल ना, तो असतो M×B. बरोबर. आत्ता सध्या मॅग्नेटिक फील्ड जी आहे, मॅग्नेटिक मोमेंट जो आहे, मॅग्नेटिक फील्ड तर अशी आहे. बरोबर. आणि ह्या कॉईलमध्ये करंट कसा फ्लो होतो आहे, अँटी क्लॉकवाईज म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट आउटसाईड आहे. M असा बाहेर आहे, B असा इकडे राईटला आहे. सो M×B म्हटल्यावरती कॉईल कशी फिरणार आहे, कॉईल इज गोइंग टू रोटेट इन दिस सेन्स. ओके. सो कोण बाहेर येणार आहे, पेजच्या बाहेर कोण येणार आहे, दिस इज गोइंग टू कम आउट ऑफ द पेज. सो AD इज गोइंग टू कम आउट ऑफ द पेज. सो AD इंटू द पेज, रॉंग. AD आउट ऑफ द पेज, ट्रू. AD इंटू द पेज, रॉंग. AD आउट ऑफ द पेज, ट्रू. 2 तर इथेच गेले. आता व्हॅल्यूज बघूयात. M×B और NIAB हे सगळे मल्टिप्लाय करायचे. नंबर ऑफ टर्न्स 100 आहेत, करंट 2 आहे, एरिया दिला आहे का 10 × 8 80 आहे. 80 पण सेंटीमीटर स्क्वेअर असल्यामुळे -4 आणि मॅग्नेटिक फील्ड 0.2 आहे. 10 1 2 0 गेलं तर हा 10⁻² होतो आणि हा पण 1 0 गेला तर 10⁻1 होतो. हे 16 × 0.2 इज 3.2 × 10⁻1 0.32 असं उत्तर येईल. आणि तसं आन्सर डेल्टाकडे आहे. आन्सर 16 इज डेल्टा. Velocity of a layer of a surface in a river of depth 12 meter is 6 meters per second. Shearing stress will be. Basically 12 मीटर डीप रिवर आहे आणि वेलॉसिटी ऑफ लेअर किती आहे, 6 meters per second. सो dV/dx तुम्हाला मिळून जाईल 6/12 दॅट इज 0.5. dV/dx मिळाला. शेअरिंग स्ट्रेस विचारला ऑन द सरफेस, म्हणजे बेसिकली F/A विचारला आहे शेअरिंग स्ट्रेस म्हणजे. आणि न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेट्स दॅट फोर्स इज eta A dV/dx. सो ए तर खाली घेऊन गेलो मी, सो नुसता eta × dV/dx करायचं आहे. सो eta 10⁻³ आणि हा 0.5 आहे. सो आन्सर सी येणार ना. काय अवघड याच्यात. 17चा आन्सर इज सीटा. 18. LCR तिन्ही दिले आहेत. रेझोनंट फ्रिक्वेन्सी विचारली आहे पर सेकंडमध्ये. सो 1/2π√LC. सो 1/2π √4 × 10⁻6. -6 वर जाईल, +3 होऊन जाईल. दिस विल बिकम 4π. ओके. अँड 4π इज 12.5. 1000/12.5. व्हॉट इज 1000/12.5? रेझोनंट फ्रिक्वेन्सी इज आस्क्ड. आन्सर किती येतं माहिती घ्यायचं. याचा आन्सर येईल, आता बघा ॲक्च्युली ही फ्रिक्वेन्सी आपण काढली काय 1/2π आणि वरती काय आहे 1000/4π आले आपल्याला. ॲक्च्युली 1000/4π. बघा आन्सर्स तर 1000/12.5 आहे, विच विल कम आउट टू बी 80 हर्ट्स पाहिजे. 80 हर्ट्स नाही आहे, रेडियनमध्ये पण दिलं आहे. डॅश पर सेकंड, रेडियन पर सेकंड पण येऊ शकतं ना. सो रेडियनमध्ये आन्सर येणार आहे ॲक्च्युली. आणि तो रेडियनमध्ये किती येईल बघा सांगतो. तर F इज इक्वल टू 1000/4π आलेलं ना, तर 4π 2 इथे राहू द्या, 2π पलीकडे घेऊन जा. सो ओमेगा इज इक्वल टू 500 येईल ना. सॉरी 500 हर्ट्स नाही, रेडियन येईल.
सो आन्सर रेडियनमध्ये पण आहे. सो आन्सर येईल बीटा. ह्याच्यात थोडं ट्रिकी होतं, पर सेकंड म्हणजे हर्ट्स वाटतं आहे, बट इट इज नॉट दॅट वे. मोनोक्रोमॅटिक रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट नॉर्मली ऑन वन साइड ऑफ द प्रिझम ऑफ अँगल 30 डिग्री. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रूट टू फाइंड द अँगल ऑफ डेव्हिएशन. डेरिवेशन आहे, डेव्हिएशन असेल ऑफ द रे. अँगल ऑफ डेव्हिएशन तुम्हाला विचारलेलं आहे. सी, अ रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट नॉर्मली. ओके, नॉर्मल इन्सिडेंट्स आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज ऑल्सो गिवन, नो प्रॉब्लेम. So if the prism refracting angle of prism is 30 degree and if a ray of light is incident normally इथे सरळच जाईल ती. सो ऑब्वियसली हा अँगल 60 बनेल. सो हा अँगल ऑफ इन्सिडन्स इथे 30 बनेल, राईट. आणि इकडनं डेव्हिएशन इथे तो इमर्ज होईल, राईट, आउटसाईड. सो काय येईल बघा रूल. हा पहिलं तर रूट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. सो साइन ऑफ 30 upon sine of E is equal to 1 upon root 2. I am using a Snell's law. n1 sin theta 1 is n2 sin theta 2. n1 फर्स्ट मीडियम आहे, फर्स्ट मीडियम ग्लास आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रूट 2 आहे, त्याच्यामध्ये अँगल 30 डिग्री आहे. n2 एअर आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे, त्याच्यामध्ये इमर्जन्स E आहे. सो साइन ई, साइन 30 अपॉन साइन इज 1 अपॉन रूट 2, बरोबर. साइन 30 हाफ असतो, साइन 30 हाफ असतो. सो साइन ई इज इक्वल टू रूट 2 वरती जाईल, रूट 2 अपॉन 2 विच इज 1 बाय रूट 2, म्हणजे ई इज इक्वल टू 45 डिग्री आला. सो रेस सरळ सरळ चालला होता आणि नंतर तो 45 डिग्रीनी बेंड झाला, म्हणजे तो एक्स्ट्रा किती बेंड झाला, एक्स्ट्रा 15नी बेंड झाला ना. सो 15 डिग्री एक्स्ट्रा बेंडिंग झालं. त्याचं डेव्हिएशन म्हणजे काय, ओरिजिनल पाथपासून किती बेंड झाला. सो आन्सर येईल 15 डिग्री फॉर क्वेश्चन नंबर 19. A conducting sphere of radius 10 is charged to 10 microcoulomb. Another sphere of radius 20 is allowed to touch it for some time. After that the spheres are separated. What will be the ratio of charge densities? See, कसं असतं की जर काही एक स्फिअर आहे आणि या स्फिअरला जर काही रेडियस 10 असेल आणि चार्ज 10 मायक्रोकुलम दिला असेल. दुसरा स्फिअर जो आहे तो 20चा आहे, त्याच्यावरती चार्जच नाही आहे, तो थोड्या वेळासाठी टच केला ह्याला आणि नंतर टच केल्यानंतर सोडून दिला. सो त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर काय होतं, दोघांचं पोटेन्शियल सेम होऊन जातं. आता पोटेन्शियल सेम झाल्यावरती चार्ज तर डिस्ट्रीब्यूट होणार आहे. तुम्हाला विचारलं व्हॉट विल बी दर सरफेस चार्ज डेन्सिटीज. सरफेस चार्ज डेन्सिटीज काय असणार आहे. रिमेंबर त्यांचा फायनली पोटेन्शियल सेम असणार आहे. पोटेन्शियल ऑफ दिस विल बी इक्वल टू पोटेन्शियल ऑफ दिस, आणि पोटेन्शियल सेम असणार आहे म्हणजेच त्यांचा चार्जेस Q1 by C1 will be equal to Q2 by C2 असणार आहे, because potential is charge upon capacitance which is equal to Q1 by R1 is equal to Q2 by R2 असणार आहे. बेसिकली Q1 by R1 आणि Q2 by R2 का असणार आहे, बिकॉज स्फेरिकल कंडक्टरचा कॅपॅसिटन्स 4 pi epsilon naught R असतो. सो कॅपॅसिटन्स इज प्रपोर्शन टू R1. सो Q1 by 10 will be Q2 by 20, म्हणजे 2Q1 will be equal to Q2 असं येणार आहे. We also know that Q1 plus Q2 is equal to 10 microcoulomb. We also know this thing. Q1 plus Q2 is 10 microcoulomb. And Q1 Q2 मध्ये रेशियो पण माहिती आहे आपल्याला. बट सिन्स वी आर नॉट इंटरेस्टेड इन द व्हॅल्यूज, वी आर इंटरेस्टेड इन द सरफेस चार्ज डेन्सिटीज. सो आपल्याला माहिती आहे सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा 1 बाय सिग्मा 2 किती असेल, Q1 अपॉन R1 स्क्वेअर अपॉन Q2 अपॉन R2 स्क्वेअर विच इज इक्वल टू Q1 बाय Q2 इंटू R2 बाय R1 द होल स्क्वेअर. आता Q1 बाय Q2 तर आपण ऑलरेडी काढून बसले, इथनं हाफ येतात त्याचं उत्तर. आणि R2 बाय R1 जे ना R2 बाय R1 ते 20 बाय 10 म्हणजे 2 येतं, आणि 2चा स्क्वेअर करायचा आहे विच इज 4. सो 4 बाय 2 आन्सर इज 2:1. या क्वेश्चनचा आन्सर येईल डेल्टा. या क्वेश्चनचा आन्सर डेल्टा येणार आहे, डेल्टा. ह्याला अजून एक अप्रोच आहे, काय अजून एक अप्रोच आहे. स्फेरिकल कंडक्टर आहे ना, तर स्फेरिकल कंडक्टरवरची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑन द सरफेस किती असते, सिग्मा बाय एप्सिलॉन, बरोबर. आणि व्ही काय असतो, ई इंटू डी असतो ना, ई इंटू डी, म्हणजे इथे डीच्या केसमध्ये आर असणार आहे, ई इंटू आर असतो. सो कॅन आय से दोघांचं पोटेन्शियल सेम असणार आहे. सो E1 R1 इज इक्वल टू E2 R2, आणि ई सिग्मा बाय एप्सिलॉन असल्यामुळे सिग्मा 1 बाय एप्सिलॉन नॉट R1 is equal to sigma 2 by epsilon naught R2. So what will be sigma 1 by sigma 2? Epsilon the cancel will, it will be R2 by R1.
आणि R2 जो आहे ना तो 20 आहे, R1 10 आहे. 20/10 2:1 डायरेक्टली पण आलं असतं. 20th क्वेश्चन असा पण करता आला असतं. बट ह्यासाठी थोडंसं तुम्हाला पोटेन्शियल ऑफ अ सरफेस माहिती पाहिजे त्या केसमध्ये. वेवलेंथ ऑफ लाईट ऑन मेटल ए इज ट्वाईस दॅट ऑफ मेटल बी. मेटल ए वरती वेवलेंथ ट्वाईस आहे. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इन बोथ केसेस इज दिस. व्हॉट इज द फॉलोइंग, विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट? सी, वेवलेंथ ऑफ फर्स्ट डबल आहे. डबल असल्यामुळे एनर्जी हाफ आहे. समजा पहिल्याची वेवलेंथ लॅम्बडा आहे, दुसऱ्याची बघा वेवलेंथ ऑफ लाईट इन्सिडेंट ऑन मेटल ए इज ट्वाईस दॅट ऑफ फॉलिंग ऑन मेटल बी. मेटल बी वरती त्याच्या हाफ पडत आहे, म्हणजे बेसिकली हाफ पडत आहे. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज फोटो इलेक्ट्रॉन एमिटेड, देन विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज करेक्ट? आता बघा इथे ॲक्च्युली मेटल चेंज नव्हते करायला पाहिजे त्यांनी, बिकॉज मेटल्स चेंज केल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. मेटल्स चेंज असल्यामुळे वी डोंट नो ना की कुठल्या मेटलची किती वर्क फंक्शन आहे. सेम मेटल पाहिजे होतं, म्हणजे सेम मेटलवरती वेवलेंथ लॅम्बडा पडत असेल तर दुसरी वेवलेंथ λ/2 पडत असेल, हाफ पडत असेल, तर मग कायनेटिक एनर्जीचं रिलेशन काय असेल असं विचारू शकतात. वर्क फंक्शन सेम घेऊ शकत नाही ना आपण, नाही तर मग है ना, मेटल ए आणि मेटल बी दोन वेगळे वर्क फंक्शन घ्यावे लागते तिथे, आणि जे इक्वेट नाही करता येणार आपल्याला. सो हा क्वेश्चन ॲक्च्युली करेक्ट नाही राहणार. बट लेट अस अज्यूम, आता असे खूप सारे क्वेश्चन केलेत आपण, म्हणून असं अज्यूम करू की ठीक आहे, इथे ऑप्शनमध्ये पण कुठे असं नाही विचारलं की नाही का नन ऑफ दीज म्हणून. सो त्यामुळे आपल्याला हा सॉल्व्ह करावाच लागेल आता सध्या तरी. सो एकावरती समजा वेवलेंथ लॅम्बडा पडत असेल, दुसऱ्यावरती λ/2 पडत असेल, तर क्लिअरली ह्याची एनर्जी डबल असेल. समजा ह्याची एनर्जी 10 जूल असेल किंवा 10 इलेक्ट्रॉन वोल्ट असेल, ह्याची 5 इलेक्ट्रॉन वोल्ट असेल. कॉमन सेन्स आहे, बरोबर ना. दुसऱ्याची वेवलेंथ डबल, पहिल्याची वेवलेंथ डबल आहे. पहिल्याची वेवलेंथ डबल आहे, अरे डबल आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी हाफ असते, बरोबर. पहिल्याची वेवलेंथ डबल आहे दुसऱ्यापेक्षा, म्हणजे पहिल्याकडे समजा एनर्जी 10 EV असेल तर दुसऱ्याकडे 20 EV असेल. वेवलेंथ अर्धी म्हणजे फ्रिक्वेन्सी डबल आहे. आता ही जेव्हा मेटलवरती पडत आहे तर ती काहीतरी इलेक्ट्रॉन निघते बाहेर, आणि त्याची कायनेटिक एनर्जी Ka आहे, EKA. आणि ही जेव्हा पडते तेव्हा कायनेटिक एनर्जी EKB आहे. तर EKB EKAच्या डबल असेल का, डबलपेक्षा जास्त असेल का काय असेल असं विचारलं. ते कसं काढू शकतो बघा, एक एक्झाम्पल घेतो मी. सिम्पल, समजा याचा वर्क फंक्शन ना 3 असेल, तर हा किती कायनेटिक एनर्जी काढू शकेल? 10 - 3 7. वेरेस हा किती काढेल? 17 काढेल, 17. कारण की ह्याला पण निघायला 3च लागेल ना. सो कायनेटिक एनर्जी बीची पहिल्याच्या डबलपेक्षाही जास्त असेल. पहिल्याच्या EKAच्या डबलपेक्षाही जास्त EKB असणार. कोणता आन्सर करेक्ट आहे? EKB EKAच्या डबलपेक्षाही जास्त असणार, म्हणजेच EKB/2 EKAपेक्षा जास्त असणार. असा आन्सर एमध्ये आहे. ठीक आहे, ॲक्च्युली मेटल ए मेटल बी नव्हतं द्यायला पाहिजे. स्टील समजा सेम मेटल असते तर सॉल्व्ह असं झालं असतं. 22nd क्वेश्चन. इन यंग्स एक्सपेरिमेंट 12 फ्रिंजेस आर ऑब्झर्व्ड इन द सर्टन सेगमेंट when the wavelength of 600 nanometer is used. When the wavelength is changed to 400, then how many fringes will observe? बघा एका स्क्रीनमध्ये 12 फ्रिंजेस दिसत आहेत. म्हणजे या स्पेसमध्ये समजा या स्पेसला आपण म्हणूयात हा स्पेस आहे y डिस्टन्सचा, तर इथे 12 फ्रिंजेस दिसतात म्हणजे 12x आहे. आता जेव्हा वेवलेंथ 1 वापरली आहे, आता ते काय म्हणतात, जर काय मी दुसरी लाईट वापरली तर इथे किती फ्रिंजेस दिसणार? हाऊ मेनी? P फ्रिंजेस दिसणार समजा. तर मग हे y डिस्टन्स Px2 होऊन जाईल ना. सिम्पल ना, Px1 Px2 होऊन जाईल. 12x1 विल नाव बिकम Px2 बिकॉज फ्रिंजेस चेंज होऊन जातील वेवलेंथ चेंज झाल्यामुळे. Therefore 12x1 is Px2 and x is lambda d/d. 12 λ1 is equal to P λ2. So 12 into 600 is equal to P into 400. 1 जा है दीड into 12 is 18. Answer is 18. Sita. In double slit experiment, fringes are placed at certain distance. If screen is moved towards the slit, the change in the fringe width is this. Find the wavelength if the slit separation is this much. We know that fringe width is lambda d/d. आता जर d चेंज केला तर x चेंज होतो. ते म्हणतात चेंज इन x दिला आहे, चेंज इन d दिला आहे. चेंज इन x किती दिला आहे बघा, फ्रिंज विड्थ चेंजेस बाय 3 × 10⁻⁵ आणि डिस्टन्स चेंजेस बाय 5 × 10⁻². लॅम्बडा काढायचा आहे, d 10⁻³ आहे. 10⁻³ पलीकडे जाईल, तो 3 × 10⁻8 बनेल, इज इक्वल टू लॅम्बडा इंटू हे जे काही ते खाली जाईल.
10⁻², 10⁻8 is -6 आणि 3/5 is 0.6 into 10⁻6 लॅम्बडा आहे. 0.6 म्हणजे 6 into 10⁻7 लॅम्बडा आहे, म्हणजेच 6000 angstrom minute. Answer for 23rd is delta. 24th, minimum number of NAND gate required to construct OR gate. किती NAND गेट वापरून OR गेट बनवू शकतो. ठीक आहे. आता बघा, एक तर NAND गेट वापरला आपण, NAND AND गेट जो असतो ना त्याचा निगेशन असतो, राईट. सो P AND Q चा निगेशन. NAND गेटचा जर काही आपण पहिली गोष्ट हे माहिती पाहिजे, NAND गेटचे जर काही आपण इनपुट शॉर्ट केले ना तर तो बेसिकली निगेशन म्हणून बिहेव करतो. सो एचा निगेशन मिळेल. ते मी समजा NAND गेटला अजून एक वापरला तर हा बीचा निगेशन मिळेल. आणि इथं एक NAND गेट वापरला आपण, इथं एक NANड गेट वापरला तर मला इथं A और B मिळेल. ओके, कारण की इथे काय मिळेल, ए निगेशन A अँड निगेशन B चा निगेशन डी मॉर्गन्स थिअरम प्रमाणे इट इज A + B. सो 3 NAND गेट्स आर रिक्वायर्ड टू कन्स्ट्रक्ट an OR gate. 1 mole of diatomic gas is compressed adiabatically to half its volume. Evaluate the work done. Now when the volume is made half, what is the work done in the process? See, क्वेश्चन मध्ये क्लिअरली सांगितलं NTP ला करायचं आहे. सो इथे आपण फॉर्म्युला वापरू शकतो. आपल्याला माहिती आहे इनिशियल टेम्परेचर 273 आणि व्हॉल्यूमला काय केलं आहे, कॉम्प्रेस्ड म्हणजे हाफ केलं आहे. सो व्हॉल्यूम V1 जर काही V असेल तर व्हॉल्यूम V2 किती आहे, V/2 आहे. T2 काढता येईल याच्यापासून. आणि T2 कसं काढणार, तर हा ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. TV⁻⁻1 इज कॉन्स्टंट. सो T1 V1 raised to 0.4, 1.4 - 1 is equal to T2 V2 raised to 0.4. T1 273 आहे, V1 V आहे, T2 माहीत नाही, V2 V/2 आहे, म्हणजे हा V/2 आहे, raised to 0.4. V कॅन्सल होऊन जाईल. ओके, सो V raised to 0.4 कॅन्सल होऊन जाईल. 1/2 raised to 0.4 फक्त मल्टिप्लाय करायचं आहे. सो T2 किती येईल, 273 × 2 raised to 0.4. आता 2 raised to 0.4 कसं करायचं, 2 raised to 0.4 म्हणजे 2 raised to 2/5. 2² is 4, 4th fifth root. आता ह्याला अप्रॉक्सिमेटलीच काहीतरी करावं लागेल, ह्याला एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करता येणार नाही. 2 raised to 0.4 करणं खूप डिफिकल्ट जाईल आपल्याला ओरली. आणि सिन्स इथं कुठलं लॉग टेबल वगैरे वापरणार नाही आपण, तर आपल्याला ओरली करायला लागेल. व्हॉट इज द फिफ्थ रूट ऑफ 4. मग आपल्याला ट्राय करायला लागेल. 1.2 घेतलं समजा तर 1.2 × 1.2 1.44 येतं, इंटू 1.2 × 1.2 असं 5 वेळेस मल्टिप्लाय करून आपण 4च्या जवळ पोचतोय का 4च्या पुढे चाललो आहे हे चेक करावं लागेल. समजा आपण 1.2 करून बघू. हा 1.44 होतो आहे ना, हा पण 1.44 होतो आहे. आणि 1.44 मल्टिप्लाय केला की तो 1.96 होतो ना, 1.4 × 1.4. सो समजा 1.4 असेल अप्रॉक्सिमेटली, इंटू 1.2 केलं ना तरी आपण 4च्या जवळ पोचत नाही. हा 2.4 पर्यंतच पोचतो आहे, 2.4 वगैरे. म्हणून वाढवावा लागेल, 1.2 नाही 1.3 घेऊन बघावं लागेल. सो 1.3² इज 1.69 म्हणजे 1.7. 1.3² इज परत 1.7. सो 1.3² × 1.3² केलं तर किती येईल, 17 × 17 289, 2.9 येतो आहे. आणि इंटू अजून एक 1.3 राहिला आहे, 1.3 मल्टिप्लाय केला, हा 3 घेऊया, 3 × 1.3 3.9 म्हणजे 4च्या जवळ पोचतो आहे. सो याचा आन्सर 1.3 पेक्षा थोडंसं जास्त असेल, 1.3 पेक्षा थोडंसं जास्त, 1.31 1.32 काहीतरी असेल. सो अप्रॉक्सिमेटलीच काढावं लागेल. 273 × 1.3 असं काहीतरी अप्रॉक्सिमेटली करावं लागेल. ओके, हे सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल टेम्परेचरचं. इथे कॅल्क्युलेट केलं त्यांनी. अँड वन्स यू गेट टेम्परेचर, एकदा की टेम्परेचर मिळालं त्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा वर्क डनचा, nR∆T/γ-1. n इज n, नंबर ऑफ मोल्स 1 आहे, R कॉन्स्टंट आहे, ∆T काढता येईल अपॉन γ-1. γ-1 इज 0.41. सॉल्व करा, यू विल गेट दिस आन्सर. आन्सर नेगेटिव्ह मिळत आहे, कॉम्प्रेशन आहे कारण की ऑब्व्हियसली कॉम्प्रेशन आहे, सो नेगेटिव्ह मिळणार आहे. बट इथे ऑप्शन्स सगळे पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे त्यांनी व्हॅल्यू फक्त विचारली आहे, सिम्पल. ओके, हा क्वेश्चन
असे क्वेश्चन जर आले CETला तर शेवटी सॉल्व करायला. क्वेश्चन नंबर 26. ॲट द सेंटर ऑफ a magnetized wire of moment m is bent into an arc of angle 60 degree. What is the new magnetic moment? See, this is a rod of magnetic moment m, ठीक आहे, which is equal to m into 2l. m त्याचे पोल्स असतील से प्लस m मायनस m आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे 2l. ओके, डिस्टन्स इज 2l, m into 2l असं करतो आपण मॅग्नेटिक मोमेंट, किंवा m into l म्हणूया. तिथे 2l नको घेत बसायला. We will just call it as m into l. L is the distance between the poles, m into l. Magnetic moment is. Now, if it is bent in the form of a curve at 60 degree, ठीक है. So radius हा 60 r. So इतना मी perpendicular, because basically मला काय करायचं तर दोन poles मधलं distance change झालं ना. It is no longer l, it is changed now. हे distance किती असेल? जर का हा 30 असेल तर साइड ऑपोजिट टू 30 इज हाफ द हायपोटेन्यूस अँड साइड ऑपोजिट टू 30 इज हाफ द हायपोटेन्यूस. सो डिस्टन्स बिटवीन देम इज r/2 प्लस r/2 r झालं आहे. आता हा r डिस्टन्स आहे या दोघांमध्ये. किती डिस्टन्स आहे? r. सो न्यू मॅग्नेटिक मोमेंट किती येणार आहे? न्यू मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू m इंटू r. आता हा r कसा काढणार तर s इज इक्वल टू r थीटाप्रमाणे. आर्क लेंथ किती आहे? l आहे. आर थीटा किती आहे? पाय बाय 60 डिग्री आहे, म्हणजे पाय बाय 3 आहे. सो आर येतो आहे 3l बाय पाय. किती येतो आहे आर? 3l बाय पाय. सो m इंटू 3l बाय पाय इज द न्यू मॅग्नेटिक मोमेंट, ज्यामध्ये m इंटू l इज नथिंग बट द ओल्ड मॅग्नेटिक मोमेंट. सो 3 टाइम्स ओल्ड अपॉन पाय असा आन्सर येईल. 3 टाइम्स ओल्ड मॅग्नेटिक मोमेंट बाय पाय असा आन्सर येईल. आन्सर इज ए. क्वेश्चन नंबर 26. 11thच्या कॉन्सेप्टवरती बेस्ड आहे हा मॅग्नेटिक मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ अ बार मॅग्नेट. त्याच्यामध्ये मग कर्व करतील, कधी सेमी सर्कल करतील, कधी परपेंडिक्युलर राईट अँगल करतील, काही पण करतील. बेसिक एवढंच आहे की न्यू मॅग्नेटिक मोमेंट किती असेल? पोल स्ट्रेंथ इंटू त्यांच्यातला द डिस्टन्स, दोन पोल्समध्ये काय डिस्टन्स आहे, एवढंच. 27. आयडियल ट्रान्सफॉर्मरचे 100 टर्न्स आहेत, प्रायमरी आणि सेकंडरीचे 250 आहेत. ACचा पीक 28 आहे. RMS व्हॅल्यू सेकंडरीची किती असेल? बघा, प्रायमरी कसं काढायचं मी तुम्हाला ओरली सांगतो. प्रायमरीचे टर्न्सपासून सेकंडरीचे टर्म्स 2.5 टाइम्स जास्त आहे ना, तर तो व्होल्टेजला पण 2.5 टाइम जास्त करेल. व्हॉट इज 2.5 टाइम ऑफ 28? तर डबल आणि अर्ध. डबल म्हणजे 56 आणि अर्ध म्हणजे 14, 70 येतं. 70 वोल्ट त्याचा पीक आहे. ओके, पीक. आपल्याला RMS काढायची ना सेकंडरीची. सेकंडरीची RMS कशी मिळेल? अपॉन √2 करून. √2ने मल्टिप्लाय करणं म्हणजेच 0.7ने मल्टिप्लाय √2ने डिवाइड करणं म्हणजेच 0.7ने मल्टिप्लाय करण्यासारखं आहे. 70 इंटू 0.7 इज 50, ऑलमोस्ट 50 वोल्ट इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 27. 28. When the temperature of liquid is increased, which of the following changes take place in surface tension? Surface tension decreases. Surface tension decrease झाला की angle of contact will increase or decrease? Angle of contact will also decrease. Just a minute, let us check. Angle of contact cos theta, tension is equal to 2RH. Surface tension का formula काय? Surface tension is equal to RH rho g upon 2 cos theta. So if surface tension decreases, this number should increase. Cos theta increase कधी होईल? If theta is decreased. So angle of contact will decrease. Okay, when the surface tension of liquid is increased, the angle of contact will decrease. Answer आला पाहिजे. Angle of contact will decrease. 28 चा आन्सर येईल surface tension decrease, angle of contact decrease. Answer येईल बीटा. Both should decrease. Okay, next question is question number 29. Batteries of 4 volt and 8 volt, internal resistance 2 ohm, 1 ohm are connected in the circuit. 9 ohm is the resistance. Find what is the current and potential difference across point PQ. P आणि Q मध्ये potential difference किती आहे? So first of all, या सर्किटमध्ये 4 volt पेक्षा जास्त डॉमिनंट 8 volt आहे. सो नेट EMF तर 8 volt असणार आहे. सॉरी 8 - 4 volt असणार आहे. आणि 4 volt किती रेजिस्टन्सला कनेक्टेड आहे? 1, 2 आणि 9, दॅट इज 12. सो टोटल करंट येईल 1/3.
करंट 1/3 असल्यावरती बाकी ऑप्शनच मॅच होत नाही आहेत. या सर्किटमध्ये करंट 1/3 आहे, सो आन्सर इज बीटा. बट चला पुढे तरी सांगतो 1/3 वाले अजून 2-3 ऑप्शन असते तर काय केलं असतं आपण. ठीक आहे, 1/3 वाले अजून ऑप्शन असतं तर काय केलं असतं. हाऊ टू फाइंड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पी अँड क्यू. व्ही पी पासून चालू करायचं आणि असं ट्रेस करणं चालू करायचं. करंट असा फ्लो होणार आहे, राईट. 8 वोल्ट जास्त डॉमिनंट आहे ना. पी टू क्यू ट्रॅव्हल करायचं. पी टू क्यू ट्रॅव्हल करताना व्ही पी प्लस आय आर प्लस 4 मायनस 8 प्लस 2 इज इक्वल टू व्ही क्यू. व्ही क्यूला पोचलो ना आपण, इज इक्वल टू व्ही क्यू करायचं. अशा प्रकारे किर्चॉफ्स लॉ वापरायचं. सो व्ही पी मायनस व्ही क्यू इज इक्वल टू 8 पलीकडे जाईल, 4 मायनस होईल, -3i होईल तो. सो 4 मायनस 8 मायनस 4 इज 4 मायनस 3 इंटू आय. तर 1/3 कॅल्क्युलेट केलं आहे आपण. सो आन्सर येईल 4 मायनस 3 दॅट इज 3 वोल्ट. आन्सर इज 1/3, 3 फॉर क्वेश्चन नंबर 29. 30. Two bodies 10 kg 25 kg moves in concentric orbit of radius r and r. Ratio of the same time period, ratio of centripetal acceleration r omega square centripetal acceleration. So since time period same आहे, r ला directly proportional आहे, r by r येणार आहे. सिम्पल बीटा. 31. पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलं आहे. मॅक्सिमम ॲक्सेलरेशन काय असेल, ए ओमेगा स्क्वेअर. ए तर 1 आहे, ओमेगा π/4 आहे. π/4 square is pi square by 16. 10/16 which is 0.62. Answer is A. 32. Refractive index of prism is A. Refractive index is cot A/2. Minimum angle of deviation is. Prism formula. Sin A plus delta m/2 upon sin A/2 is equal to refractive index is tan A/2 by sin A/2. What is the value of cot A/2? cos A/2 by sin A/2. मुद्दामून कॉट दिला, सो साइन कॅन्सल होते. आणि आता सॉल्व करायचं ना, कॉस कॅन बी रिटन ॲज वॉट. दिस कॅन बी रिटन ॲज साइन ऑफ काय राहील बघा, cos of A/2 is equal to sin of A plus delta m/2 आलं आहे. कॉसला मी असं लिहितो, साइन ऑफ 90 मायनस A/2 इज साइन ऑफ A प्लस डेल्टा m/2. साइन कॅन्सल, A/2 पलीकडे जाईल, 90 इज इक्वल टू A/2 प्लस A/2 A प्लस डेल्टा m/2. मिनिमम डेविएशन विचारलं आहे. अँगल ऑफ मिनिमम डेविएशन काय असेल, आणि अँगल ऑफ मिनिमम डेविएशन या क्वेश्चनमध्ये असं येईल, क्रॉस मल्टिप्लाय करा, 2 मल्टिप्लाय केलं तर 180 इज इक्वल टू 2a प्लस डेल्टा एम. सो डेल्टा एम इज इक्वल टू 180 मायनस 2. आन्सर इज डेल्टा फॉर क्वेश्चन नंबर 32. 33rd क्वेश्चन वाच. कॅल्क्युलेट द रेशियो ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ अ करंट कॅरिंग कॉइल ऑफ रेडियस r and radius 3r at distance 3r from the axis. Calculate the ratio of magnetic induction at the center of a coil. B center, which is equal to mu naught I upon 2r, to B axis किती डिस्टन्स वरती 3r, mu naught I r square upon under root 2, not under root 2 and upon 2 under root a square, that is r square plus x square. X is 3r, 3r square is 9r square raised to 3/2. That is mu naught I r square divided by 2. This will become 10r square. 10r square का root is root 10 का cube. Okay, this will become root 10 r का cube, which will give you mu naught I r square divided by 2 10 root 2 into r cube. r square r एक r राहिला आहे. सो रेशो घ्यायचा याचा आणि त्याचा. सो क्लिअरली न्यूमरेटर सेम आहे, म्यू नॉट आहे. डिनॉमिनेटर मात्र वेगळे आहेत. आर आर पण सेम आहे. सो हा अगदी वर जाईल. 2 इंटू 10 रूट 10 डिवायडेड बाय ह्याचा 2 आहे डिनॉमिनेटरमध्ये. 2 कॅन्सल होईल, 10 रूट 10 आन्सर येईल, बीटा आन्सर येईल 10 रूट 10. काय केलं आहे बघा, सेंटरचा मॅग्नेटिक फील्ड आणि ॲक्सिसचे मॅग्नेटिक फील्डचा रेशो घेतला आहे. याचा म्यू नॉट आय अपॉन 2r आहे फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट आय अपॉन
2 इंटू 10√2r 10√10r सॉल्व केल्यावरती असं मिळतं. μ0 कॅन्सल होतो, 2 कॅन्सल होतो, 10√10 आन्सर राहतं. 33rdचा आन्सर इज 10√10. Excess pressure is 3 times that of other bubble. What is the ratio of their volume? Excess pressure is inversely proportional to radius. So excess pressure of one bubble is 3 times, the radius will be 1/3. Radius will be 1/3, so volume will be 1/27th. Because radius च्या क्यूबला proportional आहे. ओरलीच करता येतो अशा प्रश्न तर. 35. Potentiometer of length 10 meter has resistance 40 ohm connected in series with a 2 volt battery and potential gradient ठीक है, it is connected with a 2 volt cell. If a potential gradient along the wire is 0.1 millivolt per centimeter, what is the resistance unplugged from the resistance box? कितीचा रेजिस्टन्स कनेक्टेड आहे सिरीजमध्ये, आर एस काय आहे, कितीचा पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतात 0.1 मिलीवोल्ट पर सेंटीमीटर. टोटल तर 10 मीटरची वायर आहे. सो इंटू 100 करूयात. इंटू 100 केलं ना तर तो होईल 10 मिलीवोल्ट. 0.1चा 10 मिलीवोल्ट होईल पर मीटर. आणि इंटू 10 अजून केलं ना तर तो काय होईल 100 मिलीवोल्ट पर 10 मीटर. म्हणजे पूर्ण वायरवरती 100 मिलीवोल्टचा ड्रॉप आहे. 100 मिलीवोल्ट म्हणजे 0.1 वोल्टचा ड्रॉप. पूर्ण वायरवरचा ड्रॉप किती आहे 0.1 वोल्टचा. उरलेला 1.9 वोल्ट ह्याच्यावरती ड्रॉप आहे. सो ड्रॉप कसा फाइंड करतो, हाऊ टू फाइंड ड्रॉप. वोल्टेज स्प्लिट कसा होतो, रेजिस्टन्स ऑफ सिरीज डिवाइड बाय टोटल रेजिस्टन्स इंटू टोटल वोल्टेज विच इज 2. दिस इज हाउ यू सॉल्व इट. दिस इज 1.9, क्रॉस मल्टीप्लाई करो, यू विल गेट आर एस. So 40 into 1.9, you will get 76 plus 1.9 RS is equal to 2 RS. 0.1 RS is equal to 76. So answer is 760. 0.1 ने divide केला था. 760 volt, 760 ohm is the value of RS on cross multiplying and solving this equation. 35th answer is delta. 36th, car of mass m moves in a horizontal circular path of radius r meters. If its speed is v and increasing at the rate of this, what is the acceleration of the car? Now there is tangential acceleration given as well as centripetal acceleration calculated करता येईल. So net acceleration will be at square plus ar square. So the correct answer is answer C. Correct answer is answer C. 37. Mass m, 2m, 3m, 4m, 5m up to nm are placed at L, 2L, 3L, 4L, 5L up to NL. What is the distance of center of mass from the fixed point in centimeters? M, 2M, 3M, 4M up to NM mass is at point L, 2L, 3L, 4L up to NL. So XCM चा फॉर्म्युला काय असतो, M1x1 plus M2x2 plus M3x3 plus M4x4 plus last n square mn ln divided by M1 plus M2 plus M3 plus M4. आता याचा आन्सर काय, 1 plus 2 plus 3 plus 4 up to ॲड करावं लागेल. सो याच्यात सगळे m कॅन्सल होतील, l कॉमन येऊन जाईल. सो बेसिकली XCM काय असेल माहिती का, इट विल बी वरती सम ऑफ 14916 म्हणजे बेसिकली सम ऑफ आर स्क्वेअर आहे वरती, स्क्वेअर्सची ॲडिशन आहे, आणि खाली फक्त सम ऑफ रिअल नंबर नॅचरल नंबर आहे 1 2 3 4ची ॲडिशन. इंटू एल आहेच बाहेर, आणि किती कुठून कुठपर्यंत आहे 1 to n पर्यंत. आणि ह्याचा फॉर्म्युला आहे आर स्क्वेअरचा समेशनचा फॉर्म्युला n इंटू n प्लस 1 2n प्लस 1/6, आणि ह्याचा फॉर्म्युला n n प्लस 1/2. n प्लस 1 n प्लस 1 कॅन्सल होतो, 2 3 जा होतो, सो 2n प्लस 1/3 राहतो इंटू एल. आन्सर इज सी फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 37 आन्सर इज सीटा. 38. Evaluate work to be done increasing the volume of gas by this at normal temperature, normal pressure. So clearly volume,
प्रेशर कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम किती वाढवायचं, सो वर्क डन किती होणार 2.4 इंटू 10⁻⁴ 24 जूल. पॉझिटिव्ह नेगेटिव्हचं टेन्शन नाही आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. ॲक्च्युली डिक्रीजिंग करायचं म्हणजे नेगेटिव्ह वर्क होणार, बट ठीक आहे, ते व्हॅल्यूज आर ओनली पॉझिटिव्ह गिवन. 39. Sphere M is moving with constant velocity u, hits another sphere of same mass with coefficient of restitution e. Collision चा coefficient of restitution e आहे काय, identical दुसरा sphere, coefficient of restitution is e. What will be the ratio of two spheres after collision? What will be ratio of two spheres after collision? v1 by v2 काय असेल. आत्ता तर माहिती आपल्याला हा u आणि हा 0 आहे, सो e चा फॉर्म्युला असतो v2 minus v1 upon u1 minus u2. ओके, हा फॉर्म्युला असतो. दिस इज द फॉर्म्युला ऑफ E, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, वेलॉसिटी ऑफ सेपरेशन अपॉन वेलॉसिटी ऑफ अप्रोच. तुम्हाला विचारलंय व्हॉट इज द रेशियो ऑफ वेलॉसिटी ऑफ टू स्फिअर्स आफ्टर कोलिजन, म्हणजे v2 बाय v1 किती येणार. आता आपण त्याची वेलॉसिटीज कॅल्क्युलेट करून घेऊया. लेट अस कॅल्क्युलेट देअर वेलॉसिटीज. आय विल इरेज ऑल दिस. फर्स्ट इक्वेशन काय सांगेल आपल्याला, m1 u1 प्लस m2 u2 इज m1 v1 प्लस m2 v2. मास तर सेम आहे, सो v1 प्लस v2 किती येणार तुमचा, v1 प्लस v2 येणार आहे u, v1 प्लस v2 u येणार. आणि दुसरा सांगणार आहे e इंटू u1 मायनस u2 इज v2 मायनस v1. सो दुसरं इक्वेशन हे येणार आहे. सो या दोन इक्वेशनला सॉल्व करा, आन्सर मिळवा, ॲड करा. लेट अस ॲड दॅम. ॲड केलं की v1 कॅन्सल होईल, 2v2 इज इक्वल टू u कॉमन e प्लस 1. अँड सबट्रॅक्ट करा, सबट्रॅक्ट केलं की v कॅन्सल होणार आहे. व्हॉट यू विल गेट u इंटू e मायनस 1 इज इक्वल टू, सबट्रॅक्ट केल्यावरती काय मिळणार आहे, सबट्रॅक्ट केल्यावरती e मायनस 1 करण्यापेक्षा 1 मायनस e केलं असतं बेटर झालं असतं. सेकंड इक्वेशन मायनस फर्स्ट करूया. u इंटू 1 मायनस e इज इक्वल टू 1 मायनस सॉरी इथे तर प्लसच आहे मग असं, इथे आय विल मेक इट 1 मायनस e. सो आय विल सबट्रॅक्ट दिस मायनस दिस. सो u कॉमन 1 मायनस e इज इक्वल टू v1 मायनस v2 कॅन्सल होईल, v1 मायनस मायनस v1 इज 2v1. अँड इफ आय टेक द रेशिओ v1 बाय v2, 1 मायनस आणि 1 प्लस ईचा रेशिओ येणार आहे. आन्सर इज बीटा फॉर क्वेश्चन नंबर 39. 40th question. Two containers are filled each with different gases. Two containers are same temperature. If the molecular weights are ma and mb, what is the average momenta of molecule are related? Okay, momenta of gas is pa, a चा आणि b चा pb. त्यांच्यातलं रिलेशन काय असेल, ॲव्हरेज मोमेंटमचं. मोमेंटमचा प्लुरल असतो मोमेंटा. ओके, नाव फॉर्म्युला असा सांगतो आपल्याला की आर एम एस स्पीड ऑफ एनी गॅस इज √3RT/m. सो लिनियर मोमेंटम काय असेल कुठल्याही गॅसचा, मास इंटू वेलॉसिटी. आता मी जर काही वेलॉसिटीची व्हॅल्यू टाकली तिकडे 3RT/m इंटू m, तर रूट कॅन्सल होईल ना, √m वरती येईल, √3RT तर आहेच वरती. तसंही कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, सो m √mला प्रपोर्शनल आहे. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन देम, द रिलेशन बिटवीन देम इज momentum is proportional to root of mass. Okay, so pa by pb will be equal to ma by mb raised to half. असा आन्सर आहे सी मध्ये. क्लिअरली आन्सर सी येणार आहे फॉर क्वेश्चन नंबर 40. 41. g इज इन्व्हर्सली प्रोपोर्शन टू r स्क्वेअर असतो, माहिती आपल्याला. r क्यूब असता तर रिलेशन ऑफ टाइम पिरियड विथ हे काय झालं असतं. ओके, सो काय आलं असतं बघा, वी नो दॅट सॅटेलाइट जेव्हा गोल फिरतो तेव्हा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, mr⍵². ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोव्हाइड करतो gmm/r². बट समजा तो r क्यूब असता तर काय झालं असतं, तर बघा mm कॅन्सल झाला असता, ω² इज इन्व्हर्सली प्रोपोर्शन टू r⁴ झाला असता, आणि हाच 2π/t द होल स्क्वेअर असतो. सो दोन्हीकडे रूट्स घेतले ना तर 2π/t प्रपोर्शनल टू 1/r² येईल. सो t प्रपोर्शनल टू r² आला असतं. आज t प्रपोर्शनल टू r² आन्सर आला असतं, बट तसं नाही आहे. ओके, 42. बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये द रेडियस ऑफ ऑर्बिट इज प्रपोर्शनल टू विच ऑफ द फॉलोइंग. रेडियस इज रेडियस इज प्रपोर्शनल टू n² ना, आरचं प्रपोर्शनलिटी n² आहे. वी नो दिस थिंग, सिम्पल आहे, त्याच्यात काय.
फॉर्म्युला माहिती पाहिजे इनफॅक्ट तुम्हाला. 43 हीट आणि वर्क दिले असतील देन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय स्टेट करतो. क्लिअरली हे तर माहिती आहे आपल्याला. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट्स दॅट heat given is used for two purpose, work done plus internal energy change. आता इथे फक्त वर्क डन जे आहे ते काय आहे, वर्क डन ऑन द सिस्टम. आपण जे घेतो फिजिक्समध्ये ते वर्क डन बाय द सिस्टम असतं. इथे ऑन द सिस्टम आहे म्हणून त्याला नेगेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला. सो डेल्टा यू मायनस डेल्टा डब्ल्यू असं लिहावं लागेल लॉला, म्हणून आन्सर आहे सी. ओके, आपल्या फिजिक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये वर्क डन बाय द सिस्टम असतं, लक्षात ठेवा. 44 रूट मीन स्क्वेअर of sample of helium is 5/7 that of hydrogen. Temperature of hydrogen is given. What is the temperature of helium? CRMS is proportional to T, inversely proportional to M. Helium RMS speed is 5/7 that of hydrogen. So if I substitute the values, temperature of helium upon molecular weight of helium is 5/7 times temperature of hydrogen upon molecular weight of hydrogen. Substitute the values, squaring both sides करूयात. 25/49, temperature of hydrogen is 0 degree 273, molecular weight of hydrogen is 2. हिलियमचा काय सीन आहे, हिलियमचा मास आहे 4 आणि टेम्परेचर आहे माहीत नाही. सो क्लिअरली 1 जा 2 जा 4 4 कॅन्सल होईल. ऑलमोस्ट 273 आन्सर येणार आहे. सॉरी, ऑलमोस्ट 273 केल्विन येणार आहे, म्हणजे 0 डिग्रीज आन्सर येणार आहे. 273 केल्विन आन्सर येणार आहे. सगळं कॅन्सल होणार आहे. हा क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह केलेला वाटतोय मला कुठेतरी. 45 अ सॅम्पल ऑफ गॅस 0 डिग्री सेल्सिअसला आहे. फाइंड द टेम्परेचर दॅट मस्ट बी रेज टू डबल द RMS स्पीड. डबल करण्यासाठी तुम्हाला टेम्परेचर 4 टाइम्स करावं लागेल. 4 टाइम्स करायचं असलं 273 × 4 1092 केल्विन करावं लागेल, म्हणजेच 819 डिग्री सेल्सिअस करावं लागेल. स्टँडर्ड क्वेश्चन आहे, माहितीच पाहिजे. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. 46 क्वेश्चन बोनस म्हणून घ्या रे. आपल्याला CETच्या सिलेबसमध्ये R आणि C एकत्र कधी नाही येणार. वी डोंट हॅव RC सर्किट्स, राईट. सो 46 इज बोनस. थिअरम ऑफ perpendicular axis theorem of perpendicular axis states that IZ is IX plus IY. बिकॉज लॅमिना तर XY मध्ये, ज्याच्यामध्ये लॅमिना असतो XY मध्ये, तर IZ is IX plus IY. आन्सर इज A. 48 metal rod is heated at one end. 3 holes are drilled at 5, 9 and 14. ओके, तर ते म्हणतात 5B आणि C. टेम्परेचर ऑफ A इज 90, टेम्परेचर ऑफ B इज 70, टेम्परेचर ऑफ C काय असेल. कॉमन सेन्स आहे खूपच. बघा, आपल्याला माहिती टेम्परेचर ग्रेडियंट कॉन्स्टंट असतो कंडक्शनमध्ये. ओके, इथे 4 सेंटीमीटर चालल्यावरती टेम्परेचर 20ने ड्रॉप झालं. म्हणजे प्रत्येक सेंटीमीटरला कितीने ड्रॉप झालं आहे, 20 डिग्री ड्रॉप झालं आहे 4 सेंटीमीटर चालल्यावरती, म्हणजे 5 डिग्री एका सेंटीमीटरला ड्रॉप होतं आहे. सो इथून इथे मी किती सेंटीमीटर चाललो आहे, 10, 11, 12, 13 आणि 14, 5 सेंटीमीटर चाललो आहे. सो प्रत्येकाला 5ने ड्रॉप झालं तर 25ने ड्रॉप झाला पाहिजे. 25ने ड्रॉप झालं तर हा कितीला जाऊन पोहोचेल, 45ला जाऊन पोहोचेल. सो आन्सर इज 45. सिम्पल. When the body is released into tunnel dug across diameter, determine the time period. बघा, जेव्हा अर्थमध्ये एक असं आरपार आपण जर काही होल केलं आणि ऑसिलेट करणं चालू केलं बॉडीला, तर बॉडी जेव्हा एक्स्ट्रीमला असते ना, तेव्हा त्याचं ॲक्सेलरेशन G असेल, विच विल बी कम्पेअर्ड टू R⍵². सो सॉल्विंग दिस यू विल गेट 2π√R/G. सो आन्सर फॉर दिस विल बी डेल्टा. याचा आन्सर 84.6 मिनिट्स येतं सॉल्व केल्यावरती. And then the last question is PN junction diode, if the junction current is 0, junction current 0 असेल म्हणजे टोटल मायनॉरिटी आणि मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स इक्वली जात आहेत. इथून पॉझिटिव्ह इथे जातील तेवढेच निगेटिव्ह इथे जातील, तरच नेट करंट 0 राहील. सगळे इफेक्टिव्हली इथे निगेटिव्ह जास्त जातात, इथे पॉझिटिव्ह कमी जातात, तर करंट असा फ्लो होईल. सो करंट जर काही 0 असेल तर चार्ज कॅरियर्स इकडून तिकडून सेम गेले पाहिजे. आन्सर इज डेल्टा. ओके, सो दीज वर द क्वेश्चन्स. एक बोनस होता फक्त 46th क्वेश्चन, बाकी सगळे करेक्ट आहेत. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग द सेशन गाईज. वी विल मीट इन द नेक्स्ट नाव.